दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पातोंडा शिवारात घरगुती वादातून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। अकोला जिल्ह्यातील दहीहंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पातोंडा शिवारात एक धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे। मेंढीपाळ व्यवसाय करण्याकरिता आलेले योगेश ठोंबरे, राहणार पुरणार, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव याने घरगुती वादातून आपल्या पत्नी सपना योगेश ठोंबरे हिचा निर्घृण खून केल्याचे उघड झाले आहे। माहितीनुसार पती पत्नींमध्ये काही कारणांवरून वाद झाला होता। या वादाचे रूपांतर अचानक हिंसक स्वरूपात झाले आणि संतापाच्या भरात आरोपीने लोखंडी चिमटा पत्नीच्या डोक्यात घालून गंभीर मारहाण केली। या हल्ल्यात सपना ठोंबरे यांचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती मिळताच दहीहंडा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आरोपी योगेश ठोंबरे यांना ताब्यात घेतले। या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे। प्राथमिक तपासात घरगुती वाद हेच या घटनेमागील कारण असल्याचे समोर येत असले तरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। या घटनेने पुन्हा एकदा घरगुती हिंसाचाराचा गंभीर मुद्दा ऐरणीवर आला आहे।